ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांती शांती शांती। हरि ओम। आजच्या कार्यक्रमासंबंधी थोडीशी माहिती. आता आपण नामस्मरण करणार आहोत. त्यानंतर समर्थ माऊली आणि एकनाथ महाराजांच्या नमनाचा श्लोक होईल. आज राऊतजी नाहीये, त्यामुळे ओंकार उपासना होणार नाहीये. तर नामस्मरण आणि नमनाचे श्लोक झाल्यावर सलीलजी मनोबोध निरूपण करतील. त्यानंतर आजचा विषय जो वैराग्य निरूपण, दासबोध दशक 3 समास 10 त्यातल्या ओव्यांचं प्रथम आपण वाचन करू. त्यानंतर संक्षिप्त अर्थ जो समासाच्या सुरुवातीला दिलेला आहे त्याचं वाचन करू. नंतर श्री गिरीशजी या वैराग्य निरूपण समासावर निरूपण करतील आणि शेवटी संपर्यातही आत्मषटक म्हणून कार्यक्रमाची सांगता होईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम. श्रीराम जय
जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नागरी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. आता सलीलजी मनोबोधात निरूपण करतील. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन करतो. गिरीशजींना विशेष वंदन करतो. आज बऱ्याच दिवसांनी तासबोध अभ्यास वर्गात त्यांचा योग आलाय आणि उपस्थित सर्व साधकांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 21वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया आणि त्याच्यावरती काही विचार आपण बघूया. मना वासना चुकवी ये धारा मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना
भेटवी राघवासी. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. 20वा श्लोक हा सुद्धा गर्भयातनेवरतीच होता. याआधी आपण बघितला तो, बहु हिमपुटी होई जे मायपोटी. आईच्या पोटात असताना गर्भाला काय काय यातना होत असतात, काय काय दुःख असतात. आणि हे दुःख थोडे थोडके नाही तर 9 दिवस 9 महिने कसा तो सोसतो याचं वर्णन आपण तेव्हा बघितलं होतं. आणि हा 21वा श्लोक, मना वासना चुकवी ये रझारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. तर 21व्या श्लोकात सांगितलेलं जे दुःख आहे ते कसं चुकवावं त्याचा उपाय समर्थ 21व्या श्लोकात आणि इथून पुढच्या श्लोकांमध्ये त्याचं वर्णन करतात. की गेली लाखो वर्ष मानव हा खऱ्या सुखाच्या शोधात आहे, आपण जाणतो. त्याकरता मानवाने खूप प्रगती करण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाच्या मदतीने आपण आपला देह सुखरूप ठेवतो, थोडासा चैनीमध्ये सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे आता आपण आपल्या अभ्यासाने जाणतो. पण आजपर्यंत कुठलाही मनुष्य असं छाती ठोकपणे म्हणू शकत नाही की मी पूर्ण सुखी आहे. मी सुखी आहे किंवा दुःखी आहे याची कल्पना अगदी साधी आहे. म्हणजे एखादा मनुष्य म्हणेल की नाही मी सुखी आहे, पण तो म्हणण्यापुरतंच म्हणेल. त्याने त्याच्या अंतःकरणात ठरवावं की खरंच तो सुखी आहे का. समर्थांचा एक श्लोक आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे. आता जो देवधर्म यावर विश्वास ठेवत नाही, संतांचा आदर करत नाही किंवा अध्यात्माच्या व्यवस्थेला मानत नाही, तो म्हणेल ना की मी सुखी आहे म्हणून. म्हणजे जीवनात दुःख आहे तरी ते मान्य करायला मनुष्य तयार नसतो, तो अहंकारी आहे. दासबोधात समर्थांची ओवी आहे, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे बुडाला, तोचे अधिकारी झाला परमार्थाचा. म्हणजे जे परमार्थाचे अधिकारी आहेत, जे अभ्यास करतात, ते त्रिविध तापाने पोळलेले आहेत. त्रिविध ताप म्हणजे आपल्याला माहिती आहे, आदिदैविकता, आदिभौतिकता इत्यादी. आणि ते लागलेत, पण तो जो या मार्गामध्ये नाहीये, तो मान्य करतच नाही की मी दुःखी आहे. त्याला असं वाटतं मी सुखी आहे आणि म्हणून तो या गोष्टी करत नाही. पण जो प्रामाणिक आहे, जो आपल्या जीवनाचा व्यवस्थित विचार करतो, त्याला हे निश्चित माहिती आहे की आत्ता जरी सुख असलं तरी ते पुढे जाणार आहे आणि या भीतीने तो ग्रस्त आहे. आणि दुःखी मनुष्य मला सुख येईल अशा वाट पाहण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, म्हणून तोही दुःखी आहे. तर संत वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो, आपल्याला माहिती आहे की संत सुखाचा विचार करत नाही, संत सर्व सुखाचा विचार करतात. म्हणजे ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे, समर्थ म्हणतात त्यात त्यांनी सर्व सुखी असं सर्व प्रकारचं सुख. तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. किंवा ज्ञानोबा माऊली म्हणतात की सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. इथे प्रत्येक ठिकाणी सर्व सुखाबद्दलचा, सर्व सुखाचा विचार मांडलेला आहे. आणि सर्व अर्थाने जर का आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आत्ता पटो अथवा न पटो, आपल्याला आत्ता कळो अथवा न कळो, संतांनी सांगितलंय. म्हणून अगदी आंधळेपणाने आपल्याला हे पक्क करून टाकायला हवं. की काय पक्क करायचं, की या देहाला चालवणारं जे चैतन्य तत्व आहे ते आतमध्ये बसलेलं आहे. आणि ते तत्व आणि मी हे दोन वेगळे नाही, ते एकरूप आहेत. समर्थ म्हणतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. याचा आपल्याला साक्षात अनुभव येणार नाही तोपर्यंत मी सुखी होणार नाही. मग मी मनावर सुख अवलंबून ठेवीन किंवा देहावरती सुख अवलंबून ठेवीन. लोक मला काय म्हणतील, आदर देतील किंवा अनादर करतील, त्यावर माझं सुख मी अवलंबून ठेवीन. किंवा मला इतकं सामाजिक कार्य मी केलं पण मला पुरस्कार मिळाला नाही, किती वर्ष मी सोशल वर्क करतोय पण नाही त्यांना मिळालं, आणि असं रडगाणं गात लोकांवरती अवलंबून राहीन. पण तुकाराम महाराज म्हणतात, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. या विठ्ठलाचं सुख हे आपण एकदा पाहिलं की मग आपल्याला कळतं की खरंच सुख काय आहे ते. याचे सुख तुम्ही पाहिल्यावरी मग दारोदारी न हिंडाल, असं तुकाराम महाराज पुढे म्हणतात. की दारोदारी म्हणजे लोकांच्या दारी नाही, तर डोळ्यांच्या कक्षेत यायचं आणि रूपाची भीक मागायची, कानाच्या दारात यायचं
आणि शब्दरूपी विषयांची भीक मागायची, रसनेच्या दारामध्ये यायचं आणि रस विषयाची किंवा खाण्यापिण्याची भीक मागायची. स्पष्टपणे बोलायचं झालं तर इंद्रियांद्वारे वासनांच्या दारात जाऊन वासना तृप्तीचा लोभ हा धारण करून आम्ही ज्यावेळी अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळी ती भीक मागितल्यासारखं होतं. त्याचं कारण आपण अजून आत्म्याचं म्हणजे विठ्ठलाचं सुख हे बघितलेलं नाहीये. परमात्मा जो आपल्या शरीरातच आहे किंवा तेच मी तत्व आहे, पण अनेक गैरसमजाने मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, असे अनेक गैरसमज, मी बुद्धी आहे, अनेक वर्षांच्या मने आणि अनेक जन्मांच्या संस्काराने हे पक्क झालं. म्हणून समर्थ या सुखाला कसं पात्र व्हावं याचा अत्यंत प्रगल्भ आणि सर्वश्रेष्ठ उपाय इथे सांगतात. खूप छान श्लोक आहे की सगळं छान करा, प्रपंच नेटका करा, व्यवस्थित करा, पण केव्हा तरी गंभीर विचार आतमध्ये प्रत्येकाने करावा असं समर्थ सांगतात, जो सर्व संतांनी केला आणि म्हणून ते सुखी झाले. मना वासना चुकवी येर झारा, पहिलं चरण यातलं. वासना, आपण म्हणतो ना माझी वासना याच्यावर गेली, माझी वासना त्याच्यावर गेली. वासना हा शब्द आपण खूप वरवर पाहतो. म्हणजे बऱ्याचदा वासना या शब्दात मूळ काय असेल तर संस्कृत मधला धातू वसती, असं स्वामी वरदानंद भारतींच्या ग्रंथामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे. माझं काही संस्कृतचं ज्ञान इतकं नाहीये, मी त्या ग्रंथाच्या आधारे सांगतोय की वसती, एखाद्या ठिकाणी टिकून राहणे. वस्ती म्हणतो आपण, वस्ती, की त्यांची वस्ती आहे बरं का तिकडे, किंवा इकडे अमक्या अमक्या लोकांची वस्ती आहे, म्हणजे ते तिथे राहतात. तर वसती म्हणजे टिकून राहणे. आता कोण कशात टिकून राहतं तर आपलं चित्तरूपी जे भांड आहे त्या चित्तरूपी भांड्यामध्ये अनेक प्रकारचे संस्कार हे आतापर्यंत टिकून राहिलेले आहेत. त्या टिकून राहिलेल्या संस्कारांना वासना असं म्हणतात. मग ती चांगली पण असू शकते. समर्थांचा करुणाष्टकामध्ये तो श्लोक येतो, मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी, वसावे मज अंतरी नाम घेता, प्रभू नायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. किंवा मनाच्या श्लोकात सुद्धा त्यांचा श्लोक येतो की मना वासना वासुदेवी वसुदे, मना वासना वासुदेवी वसुदे. रामाला मागतात की माझ्या मनामध्ये एकच वासना आहे की तुझं नाम घ्यावं, तुझं कीर्तन प्रवचन हे करावं किंवा ऐकावं, आणि तुझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते तसंच टिकावं, तुझा प्रचार करावा, तुझं रूप पाहावं, इत्यादी इत्यादी इत्यादी. असं टिकून राहिलेल्या कामनेला वासना असं म्हणतात. मग ही वासना ही आपोआप निर्माण होते का तर या वासनांचे 7 स्तर आहेत. महाबळेश्वरला जो वर्ग झाला होता पंचदशीमध्ये, त्यामध्ये मंदाताईंनी यांचं सविस्तर वर्णन केलं होतं. तर एक म्हणजे कामना, जो समर्थांनी दुसऱ्या चरणात सांगितलंय की मना कामना सांडिरे द्रव्यधारा. कामना म्हणजे इच्छा, कुठलीही इच्छा निर्माण झाली की त्याला संस्कृतमध्ये हे कामना म्हटलेलं आहे. आणि इच्छा हा पण संस्कृत शब्द आहे. आपण म्हणतो की माझं काहीतरी काम आहे तर त्याचं स्त्रीलिंगी रूप हे कामना आहे. आणि इच्छा, तर तो काम कसा निर्माण होतो, इच्छा कशी निर्माण होते, तर भगवद्गीतेमध्ये आता श्लोक आलेला आहे, 2ऱ्या अध्यायात आहे तो, संघात संजय ते काम, हा जो श्लोक आहे की एखाद्या विषयाचा जर का संघ निर्माण झाला की इच्छा निर्माण होते. याचा एक दृष्टांत परमपूज्य काकांकडनं 3-4 वेळा मी ऐकलेला आहे, आपणही ऐकलेला असेल की मुंबईला ते गेले कशासाठी तरी वगैरे प्रवचनासाठी, आणि त्यांच्या घरातला जो सोफा त्यांनी बघितला जिथे ते मुक्कामाला होते, तो सोफा खूप त्यांना आवडला, अगदी आरामदायी वगैरे असा होता. काका म्हणतात की मग मी जेव्हा मुरगुडला परत आलो तर जो सोफा मी गेली 30-40 वर्ष वगैरे वापरतोय, जो मला आवडत होता, त्या सोफ्यावरती मला झोप लागेनाशी झाली किंवा बसणं कठीण झालं. त्याचं कारण आहे की मी दुसरा सोफा बघितला, त्याची संगत मला निर्माण झाली आणि मला त्याच्याबद्दल तो असा सोफा आपल्याकडे असावा अशी वासना निर्माण झाली. दैनंदिन आयुष्यात सुद्धा आपण असे प्रसंग बघतो की असं कुठे काही बघितलं की असं आपल्याला वाटतं की हे आपल्याकडे असावं म्हणून, आणि जे आहे ते नकोसं होतं.
तर असो, परमपूज्य काकांनी सांगितलेला हा दृष्टांत म्हणून आपण घ्यायचा. वास्तविक त्यांच्यासारखा वैराग्यशील साधू त्याच्या मनात असं येणार नाही, पण आपल्या मनात काय आहे ते ओळखून ते अशा प्रकारचा दृष्टांत देत असतात. असो, तत्संगती झाली आणि मला समजा आता माहितीच नसेल किंवा अमका तमका पदार्थ हा कसा आहे, त्यामुळे मला तो कधी खावासाच वाटणार नाही. आपण पूर्वी नाश्त्याला पूर्वी शिरा करायचो, आता अलीकडे क्वचितच होतो किंवा असं करतही नाही नसतील कदाचित, माहिती नाही. ब्रेकफास्टला शिरा करायचो. आता त्याच्यामध्ये ते कोलेस्ट्रॉल, शुगर आणि ते डाएट वगैरे यामुळे तो फक्त प्रसादापुरताच उरतो. तो सुद्धा चिमूटभर लोक घेतात, गमतीचा भाग सोडून दे त्याच्यामध्ये. पण तो असा पदार्थ हल्ली होत नाही आणि पूर्वी नेहमी व्हायचा, ब्रेकफास्टला नक्की करायचे घरामध्ये. तर तसं मी एकदा एका मित्राकडे गेलो होतो आणि त्याच्याकडे त्याच्या बायकोने तो केलेला शिरा त्यांनी तो मला दिला. मित्र म्हणाला, घे, पायनॅपलचा शिरा आहे. आता मी कधी असं पायनॅपलचा शिरा असं कधी ऐकलं नव्हतं, म्हणजे पायनॅपल फ्लेवरचं वगैरे, आणि कधी खाल्लाही नव्हता. मी म्हटलं थोडासा कमी दे, कारण कसं असेल माहिती नाही, कदाचित नाही आवडला तर तो बळच खावा लागेल, कारण टाकून देणं सुद्धा योग्य नसतं. आणि खाल्ला खाल्ला आणि मला तो इतका आवडला की मी पुन्हा कुठे मिळाला तर अगदी आवडीने खातो. म्हणजे मागायचा चॉईस जर का असेल आणि तसं घर असेल तर मग मी तेच मागतो. म्हणजे विचारलं, शिरा कोणाचा म्हणजे हवाय का वगैरे, करते वगैरे असं, तर पायनॅपलचा शिरा आहे का, हे माझ्या मनात लगेच येतं. पण आता म्हणजे इतकं की आता कुणाकडे जाताना मी अननस घेऊन जात नाही, इतकंच. तर असो, तर हे उदाहरण सांगायचा मुद्दा असा की ज्या क्षणाला माझ्या जिव्हेला, माझ्या रसनेला त्या पायनॅपल शिऱ्याचा संग घडला, त्या क्षणाला या जिभेने ठरवलं की असा शिरा हा खूप छान असतो. आणि तिथून पुढे कधी त्या मित्राकडे गेलो की मी मेंदूला आज्ञा देतो की तो शिरा करायला सांगा किंवा अपेक्षा ठेवायला सांगतो. संघात संजायते कामः याबद्दल मी सांगत होतो. आणि कुठलीही कामना ही संगतीने निर्माण होते. म्हणून सर्वप्रथम संगती चांगली ठेवायला समर्थ सांगतात किंवा सगळेच संत सांगतात. पुढे आहे मनाच्या श्लोकाचे 5 श्लोक सलग येतात की मना सज्जना संगती सज्जनाची धरावी. असो, तर अशा चांगल्या संगतीत, पवित्र लोकांच्या संगतीत राहा, म्हणजे एक प्रकारे त्या कामनेवरती आपल्याला विजय मिळवता येतो किंवा चांगल्या प्रकारचीच कामना ही निर्माण होते. वासना इत्यादी हे सगळं, हे दुष्टचक्र आरंभलं. हे कुठून आरंभलं? तर कामना, इच्छा. आता ही कामना ही जेव्हा टिकून राहते, वस्तीस्थानाला राहते. बरं, असं आहे की जेव्हा इच्छा निर्माण होते ती प्रत्येक वेळी टिकून राहीलच असंही नाही, काही वेळा पूर्ण होते. आता मी गेलो की प्रत्येक वेळी ते पायनॅपल शिरा करतातच असं नाही. मी सांगतो पण तो म्हणाला, अरे साधाच आहे, तोच का, असं होतं. काही वेळा इच्छा तृप्त होते, काही वेळा इच्छा शिल्लक राहते, आणि तृप्त झालेली इच्छा आहे ना, ती सुद्धा काही वेळा पुन्हा वासना निर्माण करते. आता या वेळेला पायनॅपल शिरा चांगला नव्हता, जरा आंबट वाटला. दुसरीकडे खाल्ला तेव्हा फार छान होता. म्हणजे त्या इच्छा आणि तृप्तीचा संस्कार हा काही वेळा आपल्या जिभेद्वारे आपल्या अंतःकरणावरती होतो, किंवा इच्छा अतृप्तीचा संस्कार होतो की नाही, शिरा चांगला झाला, नाही मिळाला. मी गेलो आणि बटाटे वडा मला आवडतो आणि मी बटाटे वडे खायला गेलो, त्यांनी केलेच नाहीत वडे. असू दे, पुढच्या वेळेला करतील. आता मी त्यांना सांगून ठेवलंय की मी जर पुढच्या वेळेस तुझ्याकडे जर का यावं असं वाटत असेल तर तू बटाटे वडे करायलाच पाहिजे. म्हणजे 2 प्रकारे संस्कार होतात चित्तावरती. एक हा इच्छातृप्तीचा संस्कार होतो, आणि दुसरा होतो तो इच्छा अतृप्तीचा संस्कार होतो. आणि कामनेचा इच्छातृप्तीचा जो संस्कार आहे तो टिकून राहतो. याला ती वासना म्हणतात. कामनेचं हे दुसरं स्वरूप त्यांनी सांगितलं आहे. एक कामना, दुसरी वासना. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी या वासनेची 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण स्वामी विवेकानंदांच्या बाबतीतलं, की ते पूजा करत होते आणि इतक्यात स्वामी विवेकानंद तिथे आले. स्वामीजींनी विचारलं, स्वामीजी वासना कशाला म्हणतात? तर त्यावेळी स्वामीजींनी संन्यास काही घेतलेला नव्हता, तेव्हाची ती गोष्ट आहे. स्वामीजी क्षमा करा, स्वामी रामकृष्ण परमहंस नरेंद्रला म्हणाले, नरेन का म्हणतोस? नाही स्वामीजी, वासनेचं नेमकं स्वरूप काय? ते म्हणाले, इकडे ये म्हणाले. पूजा करत होते जगदंबेची, देवीला असं सजवत होते, अशी छान मूर्ती सजवायचे आणि गोड पूजा करायचे.
तर ती टोपली होती, फुलं ज्याच्यात ठेवली होती ती बांबूच्या काड्यांची असते तशी ती टोपली होती आणि त्या टोपलीत सुंदर अशी मोगऱ्याची फुलं ठेवली होती. मोगऱ्याचा वास छान असतो. अनेक फुलं सजवली. मोगऱ्याचा हार त्या जगदंबेसाठी केला. त्या देवीला घातला आणि इकडे ये म्हणाले, वासना कशाला म्हणतात हा प्रश्न आहे ना तुझा. या टोपलीचा आता वास घे. या टोपलीमध्ये आता एकही फूल नाही, पण तरी जाई, जुई, मोगरा, प्राजक्त या फुलांचा वास बराच वेळ त्या टोपलीला येत असतो म्हणा. ते म्हणाले की या टोपलीतली फुले जरी संपली असली तरी फुल रूपाने या टोपलीत काही जरी नसलं तरी त्या फुलांचा सुगंध हा या टोपलीला राहिलेला आहे. असाच आपल्या चित्तावरती हा एक प्रकारचा गंध टिकून राहतो. वस्तू नाही टिकून राहिली, पण त्या प्रकारचा विचार टिकून राहील. दुसरं त्यांनी असंच एक उदाहरण दिलं होतं, दृष्टांत सांगितलेला आहे की एकदा एक कोळीण होती म्हणे आणि एके ठिकाणी तिला पूजेसाठी बोलवलं कोणीतरी. तर त्या पूजेसाठी ती गेली, रात्रीचा पाऊस आला आणि ती मैत्रीण तिला म्हणाली की आता एवढा पाऊस आलाय, घरी कुठे जाणार, तर तू इथेच झोप म्हणून. ती तिथेच झोपली, पण तिला काही झोप येईना. कारण माशाचा व्यापार असल्यामुळे, कोळीण असल्यामुळे घरी कायम मासे असायचे आणि त्या माशांचा वास तिथं तिला काही येईना आणि त्या फुलांचा वास तिथं येईना. तिची वासना त्या माशांच्या वासावरती होती. तिला काही झोप येईना. ती रात्री तशीच भर पावसात निघून आली. म्हणजे वासनेसाठी माणूस आपल्या सुखाचा सुद्धा त्याग करतो आणि अनेक वर्षानुवर्ष त्या माशांचा व्यापार केलेला असल्यामुळे त्या वासनांचा इतका परिणाम तिच्यावरती झालेला असतो की तिथं ती राहू शकत नाही. म्हणजे आधीचं जे मी उदाहरण जेव्हा वाचलं तेव्हा त्यांच्याकरता जुई मोगरा हे उदाहरण मला बरोबर वाटलं. स्वामीजींना त्यांनी जे सांगितलं, स्वामी रामकृष्ण परमहंसांनी, ते उदाहरण मला बरोबर वाटलं. पण माझ्याकरता काय, तर माझ्याकरता रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे करेक्ट मला वाटतं. म्हणजे रॉकेलचं कसं आहे बघा, ज्यांनी पूर्वी कधी ते भरलं असेल ते मोठ्या डब्यातनं 5 लिटरच्या कॅनमधनं छोट्या कॅनमध्ये काढायचं आणि त्यातून जिथे कुठे आपण वापरतो स्टोव्ह, चिमणी वगैरे, त्याच्यात ते आपण भरतो. ज्यांनी कधी भरलंय त्यांना आठवेल की मोठ्या डब्यातून त्या छोट्या डब्यात काढताना त्या स्टोव्ह आणि चिमणी यामध्ये त्या भरताना त्या रिकाम्या छोट्या डब्याला किती रिकामा करा, थोडा तरी वास येतच असतो. असे आपल्या चित्तावरती अनेक प्रकारचे वास हे टिकून असतात, अनेक जन्माचे ते असतात आणि चित्त निर्वासन झाल्याशिवाय त्यात भगवंत प्रगट होत नाही, असं त्यांनी त्यात सांगितलंय. भगवंत जो आतमध्येच आहे त्याच्या प्रकटीकरणाची जी प्रक्रिया कुठली असेल तर आपली वासना ही निवृत्त झाली पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात की मना वासना चुकवी येरझारा. तर येरझारा म्हणजे काय, तर येरझारा म्हणजे एखादा मनुष्य हा इकडून तिकडे जातो, तिकडून इकडे येतो आणि हे तो विनाकारण करतो. असा त्याला काही कुठला हेतू नसतो, पण तो अशा चक्रा मारत असतो, येतो जातो येतो जातो आणि आपण त्याला म्हणतो काय वेड्यासारखा येरझारा घालतोयस. अशा ह्या ज्या येरझारा आहेत ना, विनाकारण ज्या करणाऱ्या, असे आपण अनेक देह हे धारण करतो, सोडतो, देह धारण करतो आणि सोडतो आणि खऱ्या सुखाच्या शोधामध्ये आयुष्यभर राहतो. यातून सुख मिळेल, यातून सुख मिळेल अशी आपली आशाही काही संपत नाही. आपलीच आपण कल्पना करून घेतो की झालं सुख आणि थोड्या वेळाने परत दुःखी होतो, परत सुख शोधतो, परत दुःखी होतो. तो एक सिनेमा होता, कभी खुशी कभी गम, असा होता ना एक सिनेमा. तर असा एक देह सोडतो, नाही नवीन देहात मिळेल, मग नवीन देह मिळतो आणि याला येरझारा म्हटलंय समर्थांनी. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की मना वासना चुकवी येरझारा. या येरझारा जर का आपल्याला चुकवायच्या असतील तर वासना ही नाहीशी कर. आणि कशा प्रकारे ही मला वासना नाचवते, तर एक कामना, दुसरी वासना. आणि आता या वासनेत सुद्धा त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे आहे ती शास्त्र वासना आणि दुसरी आहे ती विषय वासना. तर विषय वासना आणि शास्त्र वासना हे 2 प्रकार त्यांनी सांगितले. शास्त्र वासना म्हणजे शिकून मोठं व्हावं, अमुक शिकावं, तमुक शिकावं, हे करावं, ते करावं, आवश्यक आहे ते, पण एका मर्यादेपलीकडे त्या शास्त्राचा काही उपयोग होत नाही. म्हणजे त्याला मर्यादा येतात किंवा त्याची ब्रह्मपिशाच्य होतात. याबद्दल वामन पंडितांबद्दलची एक कथा आहे, पण ती आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. इथे मी आता थांबतो आणि पुढच्या या श्लोकामध्ये या वामन पंडितांच्या आधारे मना कामना सांडिरे द्रव्यधारा आणि इथून पुढच्या चरणांचा आपण विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार. दासबोध दशक 3, समास 10वा, वैराग्य निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प. श्रीराम. आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती. श्रीराम. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी. का मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मत्सर वो हटेना, भूली पडिली. श्रीराम. वासना धामिणी पडिली गळा, घालून वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. श्रीराचे बोधे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी पुंजे कुळाभिमाने. श्रीराम. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा. श्रीराम. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहातची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे. श्रीराम. देव आपण घालुनी उडी, तयासी नेले पैलचिडी, येरते अभाविके बापुडी वाहतच गेली. श्रीराम. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न फुलला, संकटी पावे भाविकाला रक्षितसे. श्रीराम. जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निजदासाचे. श्रीराम. जे अंकित ईश्वराचे, तयास सोहळे निजसुखाचे, धन्यतेची दैवांचे भाविक जन. श्रीराम. जैसा भाव दयापासी, तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणिमात्रांचा. श्रीराम. जरी भाव असिला माईक, तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा. श्रीराम. जैसे जयाचे भजन, तैसे चिदे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. श्रीराम. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. श्रीराम. जैसे आपण करावे, तैसे चितेणे व्हावे, जरी डोळे पसरूनी पहावे, तेही तेही टबकारे. श्रीराम. भ्रुकुटीस घालून मिठी, पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. श्रीराम. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओळे. श्रीराम. भावे परमार्थाची आवाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे. श्रीराम. भावे भजन जे लागले, ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही. श्रीराम. आपण स्वये तरले, जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. श्रीराम. धन्यतयांची जननी, जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्मजनी सार्थक केला. श्रीराम. तयांची वर्णू काय थोरी, दयांचा भगवंत कैवारी, कासे लावूनी उतरी पार दुःखाचा. श्रीराम. बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. श्रीराम. म्हणूनी धन्यते भाविक जन, जेही जोडिले हरिनिधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. श्रीराम. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. श्रीराम. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश बोधे. श्रीराम. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाय सांभाळी. श्रीराम.
जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोळून पडती श्रीराम. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती आन स्वानंद सोहळा जयांचा जना वेगळा ठेवा अक्षयी श्रीराम. ते अक्षयी सुखे सुखावले संसार दुःखे विसरले विषये रंगी ओरंगले श्रीरंगरंगी श्रीराम. तयास पावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी ये रे अभाविके करंटी नरदेह गेला श्रीराम. आवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघून गेले अभाविकाचे श्रीराम. बहुत तपांचा साठा तेने लाधला परिसगोटा परितो ठाईचा करंटा भोगूच नेणे श्रीराम. तैसा संसारास आला माया जाळी गुंडाळला अंती एकलाच गेला हात झाडुनी श्रीराम. या नरदेहाचे नि संगती बहुत पावले उत्तमगती येके बापुडी यातायाती वरपडी झाली श्रीराम. या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख मागे बहुत भोगले श्रीराम. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती श्रीराम. पैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ पुत्र कळत्रादी सकळ विघडून जाती श्रीराम. पाहिली घडी नव्हे आपुली वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी श्रीराम. स्वान शुकरादिक नीचयाती भोगणे गडे विपत्ती तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही श्रीराम. मागा गर्भवासी आटाटी भोगिता झाला सिरे हिंपुटी तेथून या थोरा कष्टी सुटला दैवे श्रीराम. दुःख भोगिले आपल्या जीवे तेथे कैची होती सर्वे तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा श्रीराम. कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुहृदे कैची वनिता पुत्र कळत्रारिक श्रीराम. हे तू जाण मावेची आवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती श्रीराम. कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोसी व्याकुळ धन कण लक्ष्मी सकळ जाई जणे श्रीराम. कैचे घर कैचा संसार कासया करिसी जोजार जन्मवरी वाहोन भार सेखी सांडून जासी श्रीराम. कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हावभाव हे सकळ ही जाण माव माईक माया श्रीराम. ये चक्षणी मरोन जासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणून या श्रीराम. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. तुझे तुझ नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार आता एक भगवंत साचार घरी भावार्थ बळे श्रीराम. एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी श्रीराम. जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी माझेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे श्रीराम. अहर्निशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघ वरुणे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी श्रीराम. भूमी धरिली धरा धरे प्रगट होई दे दिनकरे ऐसी सृष्टी संता मात्रे चालवी लोका श्रीराम. ऐसा कृपाळू देवाधिदेव नेणवे जयाचे लाघव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे श्रीराम. ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अद्धम केले पावती श्रीराम. रामे वीण जे जे आस
तितुकी जाणीव नैराश माझे माझे सावकाश सीणची युरे श्रीराम दयास वाटे सीण व्हावा तेने विषयो चिंतित जावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे श्रीराम सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्याची कैसे समाधान लोलंगतासी श्रीराम जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सगळही त्यागावे दुःख मूळ दे श्रीराम जेथे वासना झोंबून पडे तेनेची अपाय दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे ते एक सुखी श्रीराम विषयजनित जे जे सुख ते तेची होते परम दुःख पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे श्रीराम गळगिळीचा सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापडे मृग आपटे चारा घेऊन पळता श्रीराम सैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परिते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावी श्रीराम ऐकोनी बोले भाविक कैसेनी घडेजी सार्थक सांगा स्वामी येम लोक चुके जेणे श्रीराम देवासी वास्तव्य कोठे तो मज कैसे भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परे स्वामी श्रीराम धडपुळी भगवत प्राप्ती होऊन चुकी अधोगती ऐसा उपाये कृपामूर्ती मज दीनास करावा श्रीराम वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान श्रीराम कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम ऐसा म्लानवदने बोले धरिले सदृढ पाऊले कंठ सद्गतीत गळाले अश्रुपात दुःखे श्रीराम देखोन शिष्याची अनन्यता भावे वळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेल आता पुढिले श्रमासी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण समास दशम श्रीराम या समासापासून श्री समर्थांनी आपले तत्वज्ञान सांगण्यास प्रारंभ केला आहे. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे. ज्या जगाच्या परिसरात माणूस जीवन जगतो त्यामध्ये आपल्यासाठी थांबणारे आपली वाट पाहणारे असे काही नाही. अचेतन आणि सचेतन वस्तू आणि प्राणी काळाच्या अधीनपणाने एका दिशेने सारख्या वाहत आहेत. जीवनाची लुकलुकती ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते. अशा रीतीने जे एकदा हातून निसटते त्याचे दर्शन काही पुन्हा होत नाही. केव्हा काय घडेल याचा नेम नसतो, पण प्रसंग गुजरला म्हणजे त्यास मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे माणसाला काही करता येत नाही. यामध्ये एक मोठा आशेचा किरण सापडतो, तो हा की माणसाने कशासाठी जगावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. म्हणजे आपले ध्येय ठरवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा त्यांचा साचा बनवू शकतो. प्रत्यक्षात असे आढळते की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयांची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते. अशा जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो, वासनेचा विलास असतो, अहंकाराचा बडेजाव असतो, आशा ममता यांची कैद असते. माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे शांती व समाधान कधीही अनुभवास येत तर ईश्वर प्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे. जगाला चालविणारी सत्ता म्हणजेच ईश्वर होय. अंतर्यामी प्रमाणे तो आपल्या अंतःकरणात आहे. ज्याला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो. आपले जीवन आनंदमय करून लोकांना आनंद देण्याचा हाच खरा मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ.
गिरीची हॅलो, गिरीशजी आपण आहात ना? हॅलो, ऐकू येत आहे? हो, येत आहे. हा, ओके ओके. हरि ओम तत्सत. श्री गुरुवे नमः. सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकाच चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना माझं नम्र अभिवादन. जय जय रघुवीर समर्थ. डॉक्टर निमखेडकरांनी सांगितलं म्हणून मी हा वैराग्य निरूपण ह्या समासाबद्दल बोलावं अशी त्यांची इच्छा होती, ती मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आपण ह्या समासाचे बेलसर यांनी सांगितलेले जे प्रस्तावना आहे ती आपण ऐकली. या प्रस्तावनात कुठेही वैराग्याचं नाव नाहीये. तसंच संबंध समर्थांचा आपण हे समास बघितला, त्या समासामध्येही कुठेही वैराग्याचं नाव नाहीये. पण त्यांनी व्यतिरेकाने संसाराचं वर्णन केले की संसार कसा दुःखमय आहे आणि त्या दुःखमय संसारामुळे आपल्याला सुखी व्हायचं असेल तर वैराग्याची कशी जरूर येते, वैराग्य बांधलं पाहिजे, हे आपोआप उदयाला येतं. पुढे जो एक दशक आहे, 12वा दशक आहे, त्याचं नाव विवेक वैराग्य आहे आणि त्याच्यामध्ये वैराग्य आणि विवेक याच्याबद्दल त्यांनी बरंच सांगितलेलं आहे. परमार्थामध्ये विवेकाला अढळ स्थान आहे. म्हणजे परमार्थाचे जे काही 4 स्तंभ आहेत, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, त्याच्यामध्ये वैराग्य हे वैराग्य नसेल तर परमार्थ पूर्ण होऊ शकत नाही. विवेक आणि वैराग्य हे दोन्ही बरोबर जात असतात नेहमी. म्हणजे त्याला डॉक्टर निमखेडकरांनी एकदा सांगताना त्याला पक्षाची उपमा दिली होती, ज्याला 2 पंख असतात, त्या 2 पंखाने जातात, तर ते दोन्ही पंख म्हणजेच विवेक आणि वैराग्य, त्यांनी तो त्याचा बॅलन्स करून तो उडत असतो. किंवा आपले 2 पाय असतात, त्या 2 पायावरती आपण चालत असतो, त्या दोन्ही पायांचा बॅलन्स म्हणजेच विवेक आणि वैराग्य, हे दोन्ही पाहिजे, नाहीतर आपण लंगडे होऊ एकच पाय असेल तर. किंवा एखाद्या रथाची 2 चाकं असतात त्याच्याप्रमाणे. तर हा जे वैराग्य जे आहे ते विवेकाशिवाय होऊ शकत नाही.
आणि विवेक म्हणजे एक प्रकारे विचारच. विच या धातूपासून झालेला हा शब्द आहे आणि साधारणतः आपण असं म्हणू शकतो की निवडणे, निवड करणे. म्हणजे डॉक्टर काका ज्याला म्हणतात की विचार ही एक साधना आहे, तसं निवड करायला आपल्याला विचार करायला लागतो आणि त्याच्यातूनच आपली निवड होऊ शकते. कसली निवड? तर सत काय, असत काय, नित्य काय, अनित्य काय, क्षर काय आहे म्हणजे नाशिवंत काय आहे, अक्षर काय आहे, जड आणि चेतन ह्याचा विचार किंवा ह्याच्यातला फरक आणि ह्याच्यातली निवड. त्याच्यानंतर सारासार विचार, सार काय आहे आणि असार काय आहे. तर आणि शेवटी आत्म आणि अनात्म काय आहे, आपण खरे कोण आहोत ह्याचा विचार करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आपल्याला हे लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की अनात्म गोष्टी ज्या आहेत त्या टाकून द्यायला लागतात आणि त्या अनात्म गोष्टी टाकून देणं म्हणजेच वैराग्य आहे. म्हणजे असत वैराग्य, अनित्य वैराग्य, जड वैराग्य, असार वैराग्य, हे हे जे टाकून देणं आहे किंवा ज्याच्याबद्दल उदासीन असणं आहे ते म्हणजेच वैराग्य आहे. देहासकट आपल्यामध्ये देहासकट सर्व दृश्यांची किंमत आत्मज्ञानाचीही, आत्मज्ञानापेक्षा बाकी सगळ्या गोष्टींची किंमत कमी वाटणं, देहातून सुख घेण्याची प्रवृत्ती ही क्षीण होणं, हवे नकोपणा शांत होणं, मनाने कोठेही कोणताही कशातही गुंतून न राहणं, यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या अभावी नुसता विवेक हा पांगळा होतो. आता आपण 2 पायाचं जे उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये वैराग्य हे विवेकाच्या अभावी पांगळं होतं आणि तसंच विवेकाच्या अभावी वैराग्य हे दुराग्रही किंवा तर्कदुष्ट होतं. त्याला डॉक्टर काका नेहमी हेकांड पिसे असं शब्द वापरतात. तर वैराग्य जे आहे ते वैराग्य म्हणजे असं कशामुळे आपल्याला वैराग्याची किंमत आपल्याला कळते किंवा वैराग्य जे आहे ते अंगात बाणायला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट आहे विवेक आणि ज्ञान. आणखीन हे सगळं नश्वर जग आहे, हे सगळं जे नश्वर जग आहे ते कसं खोटं आहे याच्याबद्दलचा विचार आणि विवेक करायला पाहिजे. म्हणून विवेक आणि वैराग्याचा विचार करताना भ्रमाचाही विचार केल्याशिवाय आपली गाडी पुढे जात नाही. आपण ज्या दलदलीमध्ये जगतो आहोत ती दलदलच आपल्याला आपलीशी वाटते आणि चांगली वाटते, त्यालाच भ्रम असं म्हणतात. जे खरं नाही, सत्य नाही, त्यालाच आपण खरं म्हणजे मानतो. हाच मोठा भ्रम आहे. असे कुठले मूलभूत भ्रम आहेत? आपण खोल थोडासा वेदांतिक विचार करतो आहे, थोडंसं जड वाटेल, पण देहादी जगत ही एक भ्रांती आहे.
डॉक्टर काका नेहमी देहादी जगत असं म्हणतात. याचं कारण असं की आपण खरं म्हटलं तर जगताचा विचार करायला लागल्यानंतर देह हा आलाच त्याच्यामध्ये. पण पुष्कळ वेळा आपण बाकीच्यांचा विचार करत असतो, बाकी परिसराचा विचार करत असतो आणि त्याच्यात स्वतःला गोवत नाही. म्हणून ते नेहमी देहादी जगत अशी असा शब्द वापरतात. त्याच्यानंतर कर्तृत्व, भोक्तृत्व, दातृत्व ही एक भ्रांती आहे, संघ भ्रांती आहे, भेदाभेद भ्रांती आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तशीच विकार भ्रांती आहे. विकार भ्रांती म्हणजे काय तर बदल होत जाणं, परिवर्तन होत जाणं. मनुष्य जन्मतो, मग तो बालपण असतं, मग तरुणपण येतं, मध्यमवयीन माणूस होतो, मग वृद्ध होतो आणि मरतो वगैरे. हा जो परिवर्तनशीलपणा, हा जो प्रकृतीचा जो धर्म आहे, त्याच्यामध्ये तो खरा नाहीये. कारण त्याच्या पाठीमागे असलेलं जे ब्रह्म आहे, ते ब्रह्म मात्र विकारहीन आहे. अद्वैत वेदांताचा विचार करताना हे सगळे भ्रमच आहेत हा विचार येतो. एकमेवा द्वितीय असं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माशिवाय खरं तर दुसरं काहीच नाही. आणि हे जग म्हणजे हे मृगजळाप्रमाणे आहे. आणि मृगजळाच्या पाण्यासाठी तृषार्थ हरण ज्याप्रमाणे धावून धावून थकतं आणि शेवटी मरतं, तसं आपणही ह्या संसार रूपी जगात मृगजळात गटांगळ्या खातोय. हे खरं म्हणजे समजणं, हे खरं आहे असं समजणं म्हणजे एक भ्रम आहे. हेच खरं अज्ञान आहे. आणि ह्याचा गुरु उपदेशानुसार, शास्त्रानुसार, संतांनुसार आणि स्वानुभव घेऊन हे ब्रह्म म्हणजेच खरा मी आहे याचा साक्षात अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी जी काही साधना आहे आणि त्या साधनेच्या क्रमानुसार आपल्याला हे परमार्थाचे 4 स्तंभ येतात. त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य येतं, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व येतं. आपण आता या ओव्यांकडे जरा जाऊया. पहिल्याच ओवीत संसाराला समर्थांनी महापूर म्हटलेलं आहे. आणि महापूर म्हणजे काय की त्याच्यामध्ये मग सगळंच आलं. तो महापूर आपल्याला बुडवणारच आहे. तर ते म्हणतात की हा संसार म्हणजे महापूर आहे, त्यात असंख्य जलचर आहेत. संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळ सर्प दंश करायला धावतात, म्हणून मृत्यू कधी येईल याचा नेम नाही. आणि आशा आणि ममतांना त्यांनी बेडी म्हटलंय. आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडा तोडी, नेऊन दुःखांचे साकडी माझी घालती. ह्या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत आशा आणि ममता, आणि स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात. पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात आणि देहाला दुःख देतात. त्याचप्रमाणे आशा आणि ममता ज्या आहेत, मी म्हणजे आपण ज्याला मी आणि माझं म्हणतो, आणि शेवटी
त्या आशेवरतीच आपण जगत असतो. त्या जीवाला दुःखाच्या संकटात टाकतात. अहंकार नकरे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथुनिया सोडविले न वचे प्राणी. आपल्याला आपला अभिमान काही सुटत नाही. देहाभिमान रूप मगर जीवाला बुडवून पाताळात नेते आणि दृश्याच्या नादी लावून भगवंतापासून दूर नेते. तेथून प्राण्याची सुटका होत नाही. दृश्याचे खरेपण सुटता सुटत नाही. हे आपण दैनंदिन जीवन आपण जे आत्ता काही जगतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण दृश्यामध्येच जगत असतो आणि दृश्याचाच आपल्याला मोह पडतो आणि दृश्यामध्येच सगळं काही चाललेलं आहे. आणि ते दृश्य खरं नाही, त्याच्या पाठीमागे अदृश्य, कायम, शाश्वत, नित्य असं काहीतरी आहे. हे आपल्या मनाला खरं म्हटलं तर पटतच नाही. आणि ते पटवून घेणं हीच खरी साधना आहे. ते समजणं आणि त्याचा अनुभव घेणं हीच साधना आहे. कामवासनेची काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना, भुली पडली. मदमत्सर हे विकार कमी होत नाहीत. माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो, म्हणजे आपण भ्रमातच असतो सगळे. सलीलनी आता वासनेबद्दल बरंच सांगितलं. ते पुढे आहे, वासना धामिणी पडली गळा, घालुनी वेटोळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. वासनेची धामण गळ्यात पडते, जीवाला वासना आवरण घालते आणि तेथे वेटोळे घालून ती विष ओकते. जीवाला निरंतर असमाधानी आणि अस्वस्थ ठेवते. वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते. जीवाला सदा भीती आणि चिंता करायला लावून छळते. आणि खरं म्हटलं तर असं म्हणतात की म्हणजे जन्म घ्यावा लागे वासने संगे, वासनेच्या मुळे. तर वासना आपल्या जीवाला असतात म्हणून खरा आपला जीव परत जन्माला येतो. असंही असल्यामुळे त्या वासना आपल्याला सुटत नाहीत. ह्या प्रारब्धामध्ये काय ज्या उदयाला येणार आहेत त्या वासनांच्या प्रमाणे आपल्याला प्रेरणा होत असते आणि त्याच्याप्रमाणे आपण वागत असतो. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस माझे माझे म्हणत राहतो. जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो आणि बुडत असून सुद्धा कुळाचा अभिमान धरून ठेवतो आणि ओझे सोडत नाही. आयुष्य वाया जात असून देखील माणूस प्रपंचाचे माझेपण सोडित नाही. आता आयुष्य आपलं जे आहे ते वाया जातंय असं म्हटलंय समर्थांनी. तर आयुष्य वाया जातंय हे आपल्याला कधी कळणार? आणि त्यातून जागृती येऊन आपण परमार्थाला लागलं पाहिजे, परमार्थाची साधना केली पाहिजे. ह्याची उपरती झाली आणि त्यात आपण सातत्य धरलं तरच आपल्याला हे प्रपंचाचं माझंपण जे आहे ते सोडायची बुद्धी होऊ शकते. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा. भ्रांतीचा अंधार पडला. भ्रांती काय करते? आपल्याला अज्ञानी बनवते आणि त्याचा जो तिमिर आहे, त्याचा जो अंधकार आहे, म्हणजे काय की आपल्याला दिसेनासं होतं. खरं काय आहे ते दिसेनासं होतं. त्या भ्रांतीचा
अंधार पडला, त्यात अभिमान चोराने लुटले. अभिमान याला चोर म्हटलंय, की तो अभिमान. आणि गीतेमध्ये सुद्धा एक असा श्लोक आहे की जो ह्या अभिमानाला चोर म्हणतो. वाट वाट वाटमारे असं म्हटलेलं आहे. अज्ञानातून अविवेक जन्माला आला, पावला त्यातून देहबुद्धी बळावली, तिने जीवाला भगवंतापासून दूर नेले. देहबुद्धी आणि किंवा अहंता एखाद्या भूतबाधा माणसाप्रमाणे वाटेल तसे वागायला लावते. बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी भोभाइले भावार्थ बळे. जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोवऱ्यात सापडली आणि असहाय्यपणे प्रवाहात वाहत गेली. शेकडो 99 माणसे दृश्याच्या प्रेमात गुंतून अशाश्वताच्या मागे लागून फुकट मरून गेली. पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारली, त्याच्या नावाने धावा केला. जे भाविकपणाने भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. अशांना संसार दुःख बाधत नाही. ज्यांनी असा धावा केला त्यांच्यासाठी भगवंताने उडी घेतली आणि स्वतः त्यांना पलीकडच्या तीराला नेले. ज्यांनी अगदी मनापासून भगवंतास मदत मागितली त्यांना ती खात्रीने मिळाली, त्यांचे दुःख निवारण झाले. बाकीची बिचारी श्रद्धाहीन माणसे संसारात वाहत गेली आणि दुःख भोगीत मेली. डॉक्टर काका नेहमी सांगतात की आपल्याला जी काही गुंतवणूक करायची आहे आपली, म्हणजे याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो, तर पैशाची नाही, पण स्वतःची जी इन्व्हेस्टमेंट असते ती नेहमी शाश्वतात करावी. शाश्वत काय आहे, नित्य काय आहे. कारण बाकी कशातही तुम्ही गुंतवणूक केली तरी ते सर्व परिवर्तनशील, नाशवंत आहे. त्याच्यामुळे कधीही आपल्याला समाधान होणार नाही. आपला जीव नेहमी खालीवरती होत राहील की आता पुढे काय होणार आहे, त्यांनी दुःखच मिळणार आहे. म्हणून आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपल्या स्वतःची मानसिक आत्मिक इन्व्हेस्टमेंट आहे, ती नेहमी शाश्वताकडे असावी. आणि शाश्वत फक्त एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म आणि परमात्मा. तर असे काही लोक जे आहेत ते भाविकपणाने भगवंताला शरण जातात. म्हणजे उपरती झाली आणखीन त्यांच्या पूर्व सुकृतामुळे त्यांना भगवंताकडे परमार्थाला लागले आणि जे भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. आनंद आणि स्वानंद हा परमात्म्याशी लागू आहे, कारण सुखरूप तोच आहे फक्त. आणि असं भगवंत हाच खरा काय ज्याला म्हणता येईल की चैतन्य जे आहे, कॉन्शियसनेस, हाच सगळ्यांच्या मध्ये एकच असलेला जो कॉन्शियसनेस आहे, तो कॉन्शियसनेस हाच जागा आहे. आणि तो जागा असल्यामुळे तुम्ही ज्यावेळी त्याची आठवण काढता, त्या परमपुरुषाला, पुरुषोत्तमाला ज्यावेळी तुम्ही भाविकपणे नम्र होऊन ज्यावेळी इतर सगळ्या गोष्टी सोडून त्याला शरण येता, त्यावेळी तो तुम्हाला लगेच पावतो. कारण ऍक्च्युली जसं हे म्हटलं आहे की ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. तर ही जी गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर खरोखर अनन्य भावे जर देवाला जर शरण गेलात, खऱ्या देवाला जर शरण गेलात, तर आपल्याला
तो अत्यंत जागृत असल्यामुळे सर्वात जवळचं कोणी असेल तर तेच आहे. तुमच्यात आत्मा जो तुमचा आहे त्याला तुम्ही शरण जाता, आणि परमात्म स्वरूप असलेला जो पुरुषोत्तम आहे त्याला तुम्ही शरण जाता, आणि त्यावेळी तो लगेच ताबडतोब त्याचा नंबर लागतो. तो कधी रॉंग नंबर लागत नाही, लगेच तो नंबर लागतो. ते कनेक्शन जे आहे ते कनेक्शन झालं पाहिजे, आणि ते कनेक्शन तुम्ही ज्यावेळी कराल तर त्या कनेक्शन मधले जे डिस्टर्बन्स आहेत ते सगळे बाजूला टाकणं म्हणजे वैराग्य आहे. तर ते वैराग्य हे त्यामुळे अटळ आहे, नाहीतर तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशी जी बाकीची जी श्रद्धाहीन माणसं आहेत ती संसारात वाहत गेली आणि दुःख भोगीत मेली म्हणतात. तर त्याच्यामुळे जे आपण सगळेजण बघतो सामान्य लोक, तर त्यातले 95% लोक हे यांचं जीवन असं चाललेलं असतं, आणि त्यांना संत आहेत ते आपल्याला जाग करून सांगतात की आता तुम्ही या परमार्थाला लागा. भाव म्हणजे देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा. भगवंत अशा श्रद्धेचा भुकेला असतो. ती श्रद्धा, तिच्यापासून निर्माण होणारे प्रेम ज्याच्यापाशी असते त्याला भगवंत भुलून जातो. त्याच्यावर संकट आले तर भगवंत मदत करतो आणि त्याचं रक्षण करतो. भाव हा जो शब्द आहे तो भव पासून झालेला आहे. भव म्हणजे असणे, आणि अस्तित्व जे आहे ते अस्तित्व जे आहे ते मान्य करणे, ते श्रद्धापूर्वक आणि ज्ञानपूर्वक ते त्याला शरण जाणं, ह्याच्यातच भाविकपणा आहे. इथे दिलेलं आहे भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्ती वाङ्मयात वारंवार येतात. भाव शब्द भू धातूपासून निर्माण बनतो. भू म्हणजे होणे किंवा असणे, भाव म्हणजे अस्तित्व, भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सर्व अर्थ. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंक असणे हा भाव. ईश्वर आहे ही जाणीव ठेवून जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय. भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते. भावार्थ असला म्हणजे आचार विचार उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते. भक्ती शब्द भज या धातूपासून बनतो. भज म्हणजे सेवा करणे, पूजा करणे, मनाने चिकटणे, आपलेसे करून घेणे. भक्ती म्हणजे अंतःकरणाची तदाकारता. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वर विषयी रती अथवा प्रेम होय. त्यामध्ये अंतःकरण भगवदाकार आणि भाव भगवताकार धारण करते, आणि भगवंत सच्चिदानंद रूप स्वरूप असल्याने भक्ती देखील परमानंद स्वरूप असते. ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक, आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय. भाव असून प्रेम असते तो भक्त होय. जेथे भाव असतो तेथे बहुधा प्रेम असतेच. असो, या भाव तत्वाचा एक मोठा नियम असा आहे की माणसाची ईश्वर प्रचिती भावावर अवलंबून असते. हरिपाठात म्हटल्याप्रमाणे म्हणजे भाव बळे आकळे एरवी ना कळे, तसं ते आहे. मोठा नियम आहे की ईश्वर प्रचिती ही भावावर अवलंबून असते. आणि आपला जर भाव नसेल तर आपण नुसतं म्हणजे मला परीक्षेतून पास कर म्हणून देवाला नमस्कार वगैरे करणं, किंवा आणखीन काहीतरी मला पाहिजे म्हणून असं सकाम भक्ती जी आहे त्याच्यामध्ये तो भाव
येत नाही किंवा सकाम असून सुद्धा भक्ती भाव हा पाहिजे पूर्णपणे त्याला शरण जाऊन की तूच आहेस आणि तूच मला माझं रक्षण करशील इथपर्यंत श्रद्धा केली तरी सुद्धा देव जसं तुम्ही भजाल तसं तो तुम्हाला पावत असतो. ज्या मानाने माणसामध्ये भाव शुद्ध आणि स्थिर आणि विशाल असेल त्या मानाने त्याची ईश्वर प्रचिती शुद्ध स्थिर आणि विशाल असते. वास्तविक या संबंध संबंध दृश्य विश्वामध्ये ईश्वर अंतर्यामीपणे अनुस्यूत आहे. ह्या विश्वामध्ये म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म ज्याला म्हणतो किंवा ह्या ब्रह्म याच्यामध्ये नेहमी मी एक उदाहरण देत असतो की ते म्हणजे एखादा मासा असेल तर तो पाण्यामध्ये असतो. तर सर्वम खल्विदम पाणी असं जर म्हटलं माशासाठी तसं सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हणताना आपण ब्रह्मामध्ये आहोत. ब्रह्म हे आपल्या आजूबाजूला आहे आणखीन वगैरे असं म्हणण्यापेक्षा ब्रह्मामध्ये आपण आहोत आणि ब्रह्मच सगळीकडे आहे. जे काही आहे ते ब्रह्मच आहे, दुसरं काहीही नाही. हा भाव ठेवायला पाहिजे किंवा हे समजायला पाहिजे. म्हणून वास्तविक संबंध दृश्य हे विश्वामध्ये ईश्वर अंतर्यामीपणे अनुस्यूत आहे. दृश्याच्या जंजाळात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास भाव हे अमोघ साधन आहे. दृश्याच्या जंजाळात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास भाव हे अमोघ साधन आहे. फार सुंदर वाक्य आहे. अंतःकरण शुद्ध आणि पवित्र राहिले तर भाव सतेज होतो. आता ही साधनेची आणि प्रक्रिया जी आहे परमार्थाची, त्या परमार्थाच्या प्रक्रियेचं हे एक अंग आहे. म्हणजे हे भाव असायला पाहिजे, शरण यायला पाहिजे. आणखीन हे सगळं हे कशामुळे होईल आणि कसं होईल आणि कधी होईल, तर अंतःकरण तुमचं जर शुद्ध असेल म्हणजे चित्त शुद्धी झाली आणि चित्त शांत झालं तर मग त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकता. अंतःकरण शुद्ध आणि पवित्र राहिलं तर भाव सतेज होतो, राहतो. ईश्वराची जाणीव ताजी राहते. अंतःकरण अशुद्ध आणि अपवित्र झाले की भाव मंद होतो, ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते. हेच तत्व आता श्री समर्थ आपल्या अमोघ वाणीने, समर्थांच्या अमोघ वाणीने ऐकावे. जयास भगवंत आवडे तयाचे देवाशी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. संसार दुःख उडतं म्हणजे ज्याला मनापासून देव आवडतो त्याच्या संकटाचं ओझे हे देवावर पडतं. आणि हेच राम करता मानतो आपण. ज्यावेळी आपण नेहमी म्हणत असतो की राम करता आपण मानला की आपलं सगळं जे दुःख आहे ते रामच करतोय, मी केलेलं नाहीये. आणि जिथे मी करतो असं म्हटलं की त्याच्या पाठीमागचं फळ, अभिमान आणि सुख दुःख सगळी काही जी श्रेय असतात ती मला येऊन चिकटतात आणि त्या चिकटण्याशीच सगळा सुखदुःखाचा संबंध आहे. म्हणून राम करता म्हणसी त्याने पावसी प्रताप कीर्ती, असं समर्थच म्हणतात. भगवंत आपल्या दासाचे संसार दुःख नाहीसे करतो. जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाधीन होतात त्यांना स्वानंदाचा रस चाखायला मिळतो. असे दैवमान भाविक लोक धन्य होत. जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो. याच्यावरती परवाच मी एक पाठवलेलं कर्मविपाकावरचं डॉक्टर काकांचं प्रवचन आहे. त्याच्यात फार सुंदर डॉक्टर काकांनी सांगितलंय की कसा तुमचा भाव म्हणजे
तुम्ही जशी साथ घालाल तसा देव तुम्हाला पडसाद देतो, असं डॉक्टर काने फार सुंदर सांगितलेलं आहे. देव अंतःकरण पाहणारा असल्याने माणसाचा भाव बरोबर ओळखतो. ठकास महाठक. तुम्ही जर गडबड करत असाल, भाव जर खोटा आणि दिखाऊ असेल, तर देव देखील मोठ्या लबाडाप्रमाणे वागतो. तो जशास तसे वागतो. ही त्याची आश्चर्यकारक लीला आहे. जशी जशी ज्याची आराधना, तसेच त्याला देव समाधान देतो. भाव किंचित जरी उणा झाला, मंद झाला, तर देव लगेच दुरावतो, त्याची परिस्थिती मंदावते. ही ओवी आपल्याला काय सांगते? ही ओवी आपल्याला सांगते की अनुसंधान कायम असायला पाहिजे. जितकं तुमचं अनुसंधान असेल, म्हणजे तुम्हाला एक दिवसाच्या शेवटी तुम्ही जर शांतपणे बसलात आणि किती वेळा तुम्ही देवाला विसरला होता. आज मी किती वेळा माझ्या दुसऱ्या भानगडीमध्ये गुंतलो, आणखीन मी देवाला विसरलो होतो. हे जर असा जर एक उपक्रम ठेवला तर ती एक चांगली साधना होऊ शकते. तर जशी ज्याची आराधना, तसेच त्याला देव समाधान देतो. भाव किंचित उणा झाला, मंद झाला, तरी देव लगेच दुरावतो, त्याची प्रचिती मंदावते. आरशात आपले प्रतिबिंब दिसते. पाहणारा जसा असतो तसे ते हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळच असते. फार सुंदर दर्पणाचं, आरशाचं उदाहरण दिलेलं आहे. आणखीन ज्ञानेश्वरांनी आरशाचं उदाहरणं खूप दिलेली आहेत, दृष्टांत दिलेले आहेत की देव म्हणजे खरं म्हटलं तर एक, आपण त्याचे बिंब आणि प्रतिबिंब वाद जो आहे त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर खरं देव आणि आपण वेगळे नसल्यामुळे आपल्याला जो काही आपला भाव असेल तो ताबडतोब त्या क्षणी या विश्वव्यापी चैतन्याला कळतो. या विश्वव्यापी सुपर कॉन्शियसनेसच्या कॉम्प्युटरमध्ये तो लगेच रजिस्टर होतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तरही मिळतं, त्याचा साध आणि पडसादही मिळतो. आणि जसं म्हणजे आपण जर भुवया उंच करून असं जर रागाने आरशाकडे पाहिलं तर आरशामध्ये पण तेच दाखवणार आहेत. तसंच भ्रुकटीस घालूनी मिठे, पाहता क्रोधे ते उही उठे, आपण हास्य करिता पोटी, तेही आनंदे श्रीराम. जैसा भाव प्रतिबिंबला, तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला, तैसाची ओळे. खऱ्या अस्तित्व बुद्धीने भगवंताची आराधना करतात ते भगवंताशी लीन होऊन पवित्र बनतात. त्यांच्या भाव सामर्थ्याने त्यांच्या पूर्वजांचाही देखील उद्धार होतो. जे कुळाचा उद्धार होतो जे दिले त्याच्याबद्दल आहे. असे पुरुष स्वतः तरुण जगाला तारतात आणि भगवंत त्यांचा कैवारी असतो त्याची कास धरून ते स्वानंद सोहळा भोगतात. ते खरे धन्य होत. एकदा तुम्ही त्या भावाने ज्यावेळी भक्ती करू लागतात, त्यावेळी ह्या जगातले जे विघ्न असतात, जगातून तुम्हाला येणारे जे मॉन्स्टर ज्याला म्हणतात, मनातले विकल्प, आणि हे सगळं हळूहळू दूर व्हायला लागतं आणि तुमचा मार्ग सुसह्य आणि सरळ करण्याच्या गोष्टी आपोआप घडू लागतात. आणि ह्याचा अनुभव आपण जितकं त्याच्यामध्ये गुंतत जाऊ आणि ज्या प्रमाणात शरण येऊ तेवढा तुम्हाला नक्की येतो आणि त्याची प्रचिती येते. आणि ही जी जगाची जी हार्मनी आहे, जगाचे जे संबंध, हे जे विश्व, आणखीन हे जे सगळं जे काही न झालेलं विश्व जे आहे,
ते सगळं सुरळीत चालायला लागलं, असं आपल्याला पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये येतोय. आणि हे झाल्यामुळे जे पुरुष स्वतः तरतात, ते त्या पातळीला, त्या स्तरावर ज्यावेळी भक्ती आणखीन व्हायला लागते, त्यावेळी ते आजूबाजूच्या त्यांच्या जगालाही तारतात. म्हणून असे पुरुष स्वतः तरुण जगाला तारतात आणि भगवंत त्यांचा कैवारी असतो. त्याची कास धरून ते स्वानंद सोहळा भोगतात. म्हणजे ज्याला सच्चिदानंद असं आपण म्हणतो, त्याच्यातला जो आनंद आहे, सुखरूपता आहे, ती भोगण्याचं अ, ती असा पुरुष भोगतो आणि तेच खरे धन्य होत, असं समर्थांनी म्हटलंय. ईश्वर दर्शनाने पावन झालेले पुरुष आपण स्वतः तरतात, लोकांच्याही उपयोगी पडतात, लोकांना तारतात. त्यांच्या तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात. ते मध्ये आता तो देऊळ बंद नावाचा एक चित्रपट होता. म्हणजे आता काहीतरी त्याचा दुसरा पण आलाय, तो मी पाहिलेला नाही, पण देऊळ बंद पहिला पाहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक सुंदर एक विरोधाभास दाखवलाय. एक सायन्स आणखीन कम्प्लीट विज्ञानावरती श्रद्धा असलेला आणि नास्तिक मनुष्य इंजिनियर हा त्या संबंध घटनांमधून कसा शेवटी देवाला शरण येतो आणि देवा म्हणजे पर परमपुरुषाचं किंवा पुरुषोत्तम जो आहे त्याच्या पॉवरशी ह्या 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 गोष्टी काहीच नाहीत, हे त्याला लक्षात येतं. आणखीन तो शेवटी आस्तिक बनतो. अशी ती देऊळ बंद नावाची फार चांगली संकल्पना होती. तर हे जे म्हटलं आहे की त्यांच्या तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात. जे देवाची भक्ती करू लागतात त्यांची आई धन्य समजावी. हे परत आईचं जे धन्यता आहे ती अगदी पहिल्या दशकामध्ये सुद्धा अ, नरदेहाच्या ह्याच्यामध्ये समर्थांनी मांडलेली आहे. त्यांनीच जगामध्ये आपला जन्म सार्थकी लावला असे समजावे. ज्यांच्यावर दया करून भगवंत स्वतः बाजू सांभाळतो त्याचा थोरपणा किती म्हणून सांगावा. देव स्वतः त्यांना आधार देतो आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो. हा दुर्लभ नरदेह भगवंतासाठी वापरला तर जीवन धन्य होते. पुष्कळ जन्म होऊन गेल्यानंतर हा नरदेह मिळतो. त्याच्या योगाने यातायात चुकते. तो भगवंताचा हा जो नरदेह मिळण्याच्या बाबतीत मला एक गोष्ट आठवली. काका नेहमी सांगतात की काक ताल न्यायाने नरदेह मिळतो. म्हणजे पुण्य पाप वगैरे इक्वल झाल्यानंतर असं ते, पण इक्वल होणं कठीण असतं. आणखीन ते इक्वल झालं म्हणजे अतिशय दुर्मिळ आहे. तर तेच यांनी सांगितलेलं आहे की दुर्लभ नरदेह, जे नरदेह मिळणं हे दुर्लभ आहे. शंकराचार्यांनी सुद्धा हे म्हटलंय की नरदेह मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यातून तुम्हाला सत्पुरुषाची संगत मिळणं हे सुद्धा दुर्मिळ आहे. आणि त्याच्याबद्दल तो म्हणून तो सार्थकी लावावा. त्याच्या योगाने यातायात चुकते. तो भगवंताचं दर्शन करून घेते. या कारणासाठी भाविक लोकांनी भगवंत रूपी संपत्ती मिळवली ते धन्य समजावेत. त्यांचे अनंत जन्माचे पुण्य फळाला आले म्हणून ते परमात्म प्राप्ती करू शकले. मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी आणि त्या पेटीत ईश्वर भजनाची उत्तम रत्ने असतात. ती रत्ने भगवंताला अर्पावीत आणि आनंद लुटावा. 12:30 जवळजवळ झालेले आहेत. आता मी काही ओव्या घेतो आणि आपण असं संपूया. मग पुढे अ, आपण बघू वैराग्य निरूपण आणि त्याच्यावरचं
आणखीन पुढे विवेचन असेल तर आपण घेऊ नंतर. भगवंताचा भक्त वैभव संपन्न नसतो, त्याला भगवंत सांभाळतात आणि संसार सुखामागे धावत, तो संसार सुखामागे धावत नाही, तो स्वानंद भोगतो, अक्षय सुख भोगतो, तो भगवंतामध्ये रंगलेला असतो. देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असतो, पण त्याचे वैभव निराळे असते. तो गरीब असला तरी ब्रह्मादिकांपेक्षा वरच्या पायरीवर असतो. त्याचे हवे पण संपूर्ण संपल्यामुळे हवे नको पण संपणं हे वैराग्याचंच लक्षण आहे. जोपर्यंत आपण तृषार्थ असतो, शंकराचार्यांची प्रश्नोत्तरी डॉक्टर काकांनी आधी घेतली होती, त्याच्यामध्ये सर्वात दुःखी कोण? जो असा तृषार्थ आहे तो, जो असा तृषार्थ असतो, ज्याला तृषा म्हणजेच तहान, मला हे हवं, मला ते हवं, अशा इच्छा कामना आणखीन याच्या मागे जो धावत असतो, तो कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि खरं सुख व्हायला हे हवे नको पण हे संपायला पाहिजे. तेच समर्थ म्हणताय तिथे, त्याचे हवे पण संपूर्ण संपल्यामुळे तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो, समाधानी असतो. ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो. अशा भाविकांना देव आत बाहेर सांभाळतो, त्याची वृत्ती सांभाळतो. हे फार थोडासा विचार करण्यासारखं आहे की ज्यावेळी ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो, वासना सोडणं हे वैराग्य आहे, ही वासना सोडली की अशा भाविकांना देव आत बाहेर सांभाळतो. हे आत बाहेर हे गमतीदार आहे, कारण तो त्यांची सूक्ष्म वृत्ती ज्या आपल्या असतात त्यांची वृत्ती सांभाळतो. संयम, इंद्रिय निग्रह आणि ह्या ज्या सात्विक गुण आणि ह्या सगळ्या गुणांचं जे गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, ते वर्णन इथे लागू होतं की त्याची वृत्ती देवच सांभाळतो आणि प्रपंच सांभाळतो. म्हणजे योगक्षेम व्यहाम्यहम असं जे भगवंत म्हणतो की हे तू जर अनन्य भावे तू मला पूजत राहिलास, आणखीन माझी भक्ती केलीस आणि तशी वृत्ती केलीस, तर तुझा प्रपंच आणखीन याची तुला काळजी करायची जरूर नाहीये, तो प्रपंच मी सांभाळेन. वास्तविक संसारात दुःखच आहे. देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला मोठे सुख वाटते तो पडत मूर्ख होय. असे पडत मूर्ख संसार सुखाला जणू काही झोंबतात, त्यावर तुटून पडतात. ज्यांचा जीव अत्यंत आत्मीयतेने ईश्वरात गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य व्यवहारामध्ये दृश्य नसतो. साधू संत दिसती वेगळे, परंतु अंतरी असती मिळालेले, असं जे म्हणतात त्याच्याप्रमाणे त्यांचं व्यवहारामध्ये कदाचित कळणार नाही की अरे हा असा आतून तो स्वानंदाचा सोहळा भोगतो आहे. स्वानंद रूप अक्षय सुखाने सुखी झालेले भक्त संसाराची दुःखे विसरतात आणि श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाने रंगाने जे रंगले ते इंद्रिय सुखाच्या रंगाला तुच्छ मानू लागले, त्यांनी तो रंग दूर सारला. हा श्रीरंग जो आहे तो खरं म्हटलं तर निरंजन आहे. निरंजन म्हणजे ज्याला जो रंगीत नाहीये, निरंजन आहे. असा जो निरंजन आहे त्यालाच आपण श्रीरंग सगुण रूपात आणलेला आहे आणि सगुण केलेला आहे. त्या सगुण ईश्वराची सुद्धा भगवंताच्या प्रेमाने जे रंगले ते इंद्रिय सुखाच्या रंगाला तुच्छ मानू लागले. मी टीव्ही बघतोय आणि मला माझ्या नेत्र सुख घेतोय,
एक सुंदर गाणं ऐकतोय आणि माझं कर्णसुख मला मिळते. असं इंद्रियांचं जे सुख आहे, आणखीन आपण जे खातो, रसना, असं सगळी ही जी इंद्रियाची जी सुख आहेत, त्याच्यापेक्षा हे सुख अनंत पटीने मोठं असल्यामुळे आणि जे ज्याला कळलं त्याला जो आनंद होतो, त्या आनंदामुळे तो इंद्रिय सुखाच्या रंगाला तुच्छ मानायला लागतो. मग त्याला काही वाटत नाही, ठीक आहे श्रीखंड आज मिळालं नाही, काही हरकत नाही. एखाद्याचा उपास असतो आणि त्याच दिवशी घरात काही पाहुणे बोलवलेले असतात, आणखीन तिकडे श्रीखंड पुरीचा बेत आणि सगळं असतो. पण जो खरा त्याच्यात बुडलेला आहे त्याला त्याचा मोह होत नाही. त्यांनी तो रंग दूर सारला. मानवी जीवन फार किमती आहे, ते वाया घालवू नये, त्याचे सार्थक करून घ्यावे. ही नरदेह रूपी पेटी ज्याला मिळाली ती त्यांनी ईश्वराला देऊन समर्पण करून त्याच्या बदली ईश्वर जोडून घेतला. बाकीचे अभावी करंटे होत त्यांनी हा नरदेह फुकट दवडला, हे खरे. आपण 33 पर्यंत आलोय. आता पुढचं जे आहे ते नंतर आपण बघू. आता जय श्रीराम नारायण. संपदा, तू आत्मष्टक घेऊ शकतेस आता. धन्यवाद काका. आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम।